एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अवघ्या 48 तासात मिटवण्यात महायुती सरकारला यश आले आहे। विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला होता। या संपात चर्चा करून महायुती सरकारने पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला। महायुती सरकारने तातडीने घेतलेल्या या निर्णयामुळे अवघ्या 48 तासात हा संप मागे घेण्यात आला। कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करत 6500 रुपयांची पगारवाढ देण्यात आली आहे। यासोबतच गेल्या 4 वर्षाचे वेतनही या कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याचा निर्णयही महायुती सरकारने घेतला आहे। एकीकडे कर्मचाऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवणारे महायुती सरकार आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या काळात कर्मचाऱ्यांनी पुकारलेला हा संप चांगला चिघळला होता। या संपादरम्यान अनेकांनी आपल्या जीवनयात्राही संपवल्या होत्या। महाविकास आघाडी सरकारने 376हून अधिक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याने अनेकांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबला होता। अशातच महायुती सरकारच्या काळात पुकारण्यात आलेल्या या संपामध्ये महायुती सरकार हे महाविकास आघाडी सरकारपेक्षा चर्चा करून मार्ग काढण्यात यशस्वी ठरले आहे। 2022 साली झालेला कर्मचाऱ्यांचा संप यासोबतच आता नुकताच झालेला कर्मचाऱ्यांचा संप या दोन्ही संपामध्ये एक फरक बघायला गेलं तर महायुती सरकारने हा संप योग्यरित्या हाताळला आहे, तर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात हा संप चांगला चिघळला होता। योग्य ती चर्चा झाली नाही, यासोबतच कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही। अशातच कर्मचाऱ्यांवर केलेल्या कारवाईमुळे महाविकास आघाडी सरकारच्या त्या निर्णयावर कर्मचाऱ्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते। अशातच महायुती सरकारने कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळवून दिला असा सूर आता कर्मचाऱ्यांमधून संपूर्ण राज्यातल्या कर्मचाऱ्यांना माहिती होतं की आपल्याला दिलं तर एकनाथजी शिंदे साहेब देऊ शकतात आणि म्हणून आम्ही त्यांना 1/4/16 पासून मूळ वेतनामध्ये आम्हाला 7000ची वाढ मागितली होती। एकत्रित कृती समिती केली होती। या कृती समितीने एकत्रितरित्या वाटाघाटी केल्या। नामदार उदयजी सामंत साहेब, नामदार उदयजी सामंत साहेब, नामदार उदय ऐका 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 जरा सदावरती ऐका, किती वेळा काय करणार राव, जरा ऐका, काय करायचं नाही काय नाही तुमच्यासारखे या ठिकाणी कृती समितीने एकत्रितरित्या लढा दिला। या लढ्यामध्ये आम्हाला 1/4/20 पासून आम्हाला या ठिकाणी वेतनवाढ देण्याचं मान्य केलेलं आहे। सरकारच्या आम्ही आभार करतो। कृती समितीचा